विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी 1 दिवसानं वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालेल. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. दरम्यान अधिवेशनाचा आज 6वा दिवस असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेमध्ये उत्तर देणार आहेत. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना अर्थात मार्डनं विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार आहेत. पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील 450 निवासी डॉक्टर या संपात सहभागी होतील. संपाच्या कालावधीत बाह्यरुग्ण विभाग सुरू असणार नाही, मात्र सर्व आपत्कालीन सेवा सुरू राहतील असं बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डचे अध्यक्ष डॉक्टर निखिल गट्टानी यांनी सांगितलं आहे. वारंवार आवाहन करून देखील वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 50,000हून अधिक वीज ग्राहकांची वीज जोडणी महावितरणकडून खंडित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात महावितरणचे सर्वाधिक म्हणजे सुमारे 8,58,310 थकबाकीदार वीज ग्राहक असून त्यांच्याकडे 209 कोटींहून अधिक वीज बिलाची थकबाकी आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील कोष्टवाडी इथे एका धार्मिक कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून सुमारे 2 ते 2,500 नागरिकांना विषबाधा झाल्याचं आढळून आलं आहे. बाधाग्रस्त नागरिकांना नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर S.R. वाकोडे यांनी दिली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालयाच्या वतीनं सांगली इथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धा सुरू आहेत. साखळी सामन्यात किशोर गटात पुण्यानं नागपूर संघावर 1 डाव आणि 4 गुणांनी मात केली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58